मला असं म्हणायचं आहे की सन्माननीय राजसाहेबांनी जे विचार मांडलेत महाराष्ट्रासमोर तिथं मांडलेच आहेत, त्याबद्दल दुमतच नाही कुठलं. आणि अक्षरशः खरे विषय मांडलेले आहेत, अगदी जीवाला आतमध्ये ते भेटलेले आहेत सगळ्यांना. सगळ्यात महत्त्वाचा विषय जो त्यांनी साहेबांनी जो घेतला आहे तो आमच्याही मनामध्ये होता, जो आज साहेबांनी घेतला. बघा, आखाती देशांमध्ये युद्ध परिस्थिती आहे. मी काय म्हणतोय परत ऐका, आखाती देशांमध्ये युद्ध परिस्थिती आहे, पण या युद्ध परिस्थितीमध्ये इराण हा असा एक देश आहे की इराण हा आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याशी संबंध चांगले ठेवून आपल्याला तेल पुरवठा असू दे, गॅस पुरवठा असू दे, सगळं पाठवत होता. देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी आज हा विचार करायला पाहिजे होता की किमान आपण वाईट प्रसंगामध्ये इराणच्या सोबत उभं राहायला पाहिजे होतं. महाराष्ट्रात ते बघा कसं असतं की आज देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही अशी परिस्थिती तुम्हाला मिळालेली आहे. आणि या मिळालेल्या परिस्थितीमध्ये असताना विकास 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 फक्त विकास हा एकच शब्द तुम्ही सांगताय आम्हाला. देशाला दोन्ही भिकारचोट भेटलेले आहे. 2 मिनिटं. तर याच्यामध्ये कसं आहे की देशामध्ये बघा कसं आहे, केंद्रामध्ये नरेंद्र आहेत, राज्यात देवेंद्र आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. पण काय केली महाराष्ट्राची दुर्दशा. अहो, मुंबईसारख्या उपनगरांमधले हॉटेल्स बंद पडायला लागलेत. गॅस नाही आहे, गॅस. शेगड्या बंद पडल्या. गॅसवरून आपले हॉटेलवाले शेगड्यांवर आले, कोळशाच्या शेगड्यांवर आले आहेत. महिलांचे पती, महिलांच्या घरातले त्यांचे नातेवाईक, स्पेशली महिलांची आज परिस्थिती गंभीर झाली आहे. घरातला गॅस संपला की महिलांना पहिल्यांदा घाम फुटतो. आणि मी महिलांचा नेता आहे का, सगळ्या जगाला माहिती आहे. अस्मिता काळे या महिला विभागाध्यक्ष आहेत. किमान मी पार्ल्यातल्या महिलांचा नेता आहे असं म्हणायला मी कमी करणार नाही, कारण का अस्मिता माझी सौभाग्यवती साहेबांची महिला विभागाध्यक्ष अजूनही आहे. ज्या वेळेला घरातला गॅस संपतो ना त्यावेळेला महिलेला घाम फुटतो. आपल्या पोराबाळांना काय खाऊ घालणार, नवऱ्याला डबा कसा देणार, ही परिस्थिती देवेंद्रजींनी लक्षात घ्यायला पाहिजे होती. पण देवेंद्रजी कुठेच लक्ष घालत नाही आहेत. मग करायचं काय. देवेंद्रजी फक्त काय करतायत, मोठे मोठे करोडो अब्ज रुपयाचे टेंडर्स चालले आहेत. काहीही गरज नाही आहे. विनाकारण कामं चालू आहेत महानगरपालिकेमध्ये. महानगरपालिकेच्या ज्या काही तुमच्या तिजोऱ्या आहेत ना, ज्या काही FD आहेत ना, ह्या काही वर्षात संपणार. आज तुम्ही 15,000 रुपये काय 1500 रुपये देताय महिलांना, काय त्यांना देताय आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. महिलांना सक्षम बनवायला शिका देवाभाऊ. एकनाथजी, जरा महिलांना सक्षम बनवायला शिका. 1500 रुपये देऊन त्यांना कुबड्या देऊ नका. कुबड्या लक्षात ठेवायचं देवाभाऊ. 1500 रुपये देऊन अजित भाऊ नाही आहे, सुनेत्रा वहिनी आल्यात आता, एकनाथराव तर आहेतच. एकनाथराव जरा बघा दादा, ठाणेकरात तुम्ही मजबूत बांधा. काय ठाणेकर, दिघे साहेबांचे विद्यार्थी तुम्ही, आणि आज तुम्ही कुबड्या देताय महिलांना. त्यांना द्यायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे, कामं द्या, सक्षमता द्या. अहो, गॅस नाही पुरवू शकत तुम्ही लोक. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. एवढे तुरंगाम तोफा आहेत तुम्ही. तोफा लय मोठे तोफा आहे तुमची एकनाथराव. आणि देवाभाऊ, तुम्ही पण आमच्या विदर्भातले, मी पण तुमच्याच विधानसभेतला. नागपूरकर आहे साहेब, आज पार्ल्यात स्थायिक आहे, जन्मजात पार्लेकर आहे. पण करायचं काय देवाभाऊ, तुम्ही गॅस देऊ शकत नाहीत महिलांना. LPG CNG वरती बनवायला लागलेले आहेत. आज आमचे चहावाले, टपरीवाले, आमचे सगळे ते OLX काय म्हणतात त्याला, इंडक्शन चुला लावून बसतायत, कॉफी बनवतायत, चहा बनवतायत. वनवाद आली हो, वनवाद आली. तू तुमच्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कसलं काम करताय तुम्ही. असं काम नाही चालत देवाभाऊ, असं काम नाही चालत. आज जे करायला पाहिजे होतं ना ते तुम्ही नाही केलं. चुकून तुम्हाला मतं मिळत आहेत, लोकांना समजत नाही आहे. नाहीतर मग काहीतरी घोटाळा, नक्कीच घोटाळा आहे. एकदा महाराष्ट्र सैनिकांना चान्स द्यावं तुम्ही. एकदा देवभाऊ महाराष्ट्र सैनिकांना तुम्ही सत्तेतून खाली उतरा आणि आम्हाला 6 महिने फक्त द्या. महाराष्ट्र तो आपला पिक्चर बघितला होता ना, एक दिन का मुख्यमंत्री, अनिल कपूर, नायक सारखा आमच्या साहेबांना बसवा ना 6 महिने मुख्यमंत्री म्हणून. आणि मग बघा महाराष्ट्राचा कसा असतो तो विकास. हा विकास दाखवतो. काय विकास आहे हो. गॅस नाही पुरवू शकत महिलांना. काय दादा, महिलांना नाराज आहेत. पार्लेकर महिला, आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला, मुंबई उपनगरातल्या, मुंबई शहरातल्या सगळे पीपल नाराज आहेत तुमच्यापासून. लय वनवाद आली हो, लय वनवाद आली. मला लय त्रास झाला साहेब. पण लक्षात ठेवा देवभाऊ, एक महाराष्ट्र विभागातला आपल्या राज्यातला एक छोटासा माणूस आहे. मलाही तुमच्या झेड बोलायचं होतं. एखादं चॅनल मिळालं आहे, आता ऐकाच तुम्ही. लवकरात लवकर करा. काय करायचं आहे नाही तर विधान भवनामध्ये येऊन निमंत्रण तुम्हाला देतो. काय म्हणणं आहे आमचं सह्यांसकट. किती सह्या आहेत माहिती आहे काय, विचार करावाच लागेल. आई तुळजाई भवानी, आई तुळजाई सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष आहे साहेब. एक छोटीशी संस्था आहे माझी आणि राजसाहेबांचा वेड आहे मी. काय देवा भाऊ एकनाथराव, असं नाही करायला पाहिजे होतं दादा तुम्ही.
शिंदेकडून होती तर आमच्या उद्धव साहेबांना सोडून दादा निघाले तुम्ही 40 जण, काय उपयोग झाला? झाला असेल तुम्हाला फायदा, काय करणार, आम्हाला काय करायचं नाही, पण बरोबर नाही झालं, गॅस पण नाही देऊ शकत तर उपयोग नाही काही. जय महाराष्ट्र.